मॅडम कसं वाटतंय? नमस्कार मैत्रिणींनो. नमस्कार. आणि नमस्कार माझ्या सगळ्या बहिणींना. मला खूप आनंद झाला इकडे येऊन. काय कोण काहीतरी बोलतंय? ओळखीच्या आहेत वाटतं. बाजूला राहायचा. बोलणार आहे मी. बेसिकली मला माफ करा जर माझं बोलताना थोडासा त्रास होतोय मला, कारण मला कालच जरा घसा बसलाय आणि खूप शूटिंग चाललंय डे अँड नाईट. तुम्ही बघत असाल लक्ष्मी निवास मध्ये मंगळागौर झाली आत्ताच. थँक्यू सो मच. आणि आम्ही तब्बल 26 तास शूटिंग मी केलं होतं आणि त्याच्यानंतर मी घरी पोहोचले. तर त्यामुळे जरा थोडीशी तब्येत बिघडली त्याच्यानंतर, कारण खूप हेक्टिक चालू होतं रोजच. आणि तुम्ही सर्व महिलांकडे बघून मला हे नेहमीच वाटतं की मीही तुमच्यातलीच एक आहे. नेहमीच घरचं करून आपल्या दोन्ही मुलांचं, म्हणजे आपला नवरा आणि आपला मुलगा, असं दोघांचंही करून बाहेर पडणाऱ्या या ज्या सर्व महिला असतात, यामधल्या काही नोकरी करतात, काही घरी असतात, तर हे सगळं करून पुन्हा शूटिंग करून आणि घरी यायचं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीची मुलाच्या डब्याची तयारी करायची, हे सगळं अजूनही मी करते. माझ्या लग्नाला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण दोघांनाही, म्हणजे माझ्या दोन्ही मुलांना, तुषार देवल सगळ्यांना माहिती असेल, चला हवा येऊ द्या चे म्युझिक डायरेक्टर, आणि आम्ही दोघांनाही माझ्याच हातचं लागतं, त्यामुळे घरी नेहमी करते. आता मला फक्त एवढंच म्हणायचंय की कौतिक सर, जेव्हा मी इकडे आले तेव्हा मला खूपच वाटत होतं की दादा कुठे आहेत, कारण आल्यानंतर सगळीकडे तुमच्या नावाचा जयघोष ऐकला, परत वहिनींच्या पण नावाचा जयघोष ऐकला, आणि खूप बरं वाटलं की तुम्ही इतक्या महिलांना घराबाहेर काढलं. इन जनरल घराबाहेर काढणं वाईट असतं, पण दादांमुळे किमान तुम्हाला हे व्यासपीठ मिळालं, घराबाहेर पडता आलं आणि सगळ्या बायकांना मिळून एक गेट टुगेदर करता आलं. आणि मगाशी दादांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही पिकनिक करता. बाप रे, यासारखी गोष्ट नाही. मी तुम्हाला सांगू, आयुष्यभर स्वयंपाक पाणी, नवरा मुलं, सासू सासरे, घरचे सगळे असणार आहेत, पण स्वतःसाठी जगा. जशा तुम्ही आज जगताय आणि जगलात, म्हणजे आज मी अगदी लहान मुलांपासून ते 70 वर्षाच्या 75 वर्षांच्या स्त्रियांपर्यंत सगळ्यांना इथे परफॉर्म करताना बघितलं. मगाशी सुलेखा ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे सोपं नाहीये स्टेजवर येणं. मी तुम्हाला सांगते, मी नाटकात काम करत होते, त्याला आय थिंक 2007 मध्ये मी येळकोट केलं होतं, आणि तेव्हा माझा शिवाजी मंदिरला प्रयोग झाला होता. त्यानंतर मी फक्त नाटकच बघायला शिवाजी मंदिरला येते. A to Z नंतर 1 by 1 माझ्या सिरियल्सच चालू राहिल्या, त्यामुळे नाटकात काम करणं माझं जरा राहून गेलं. तर शिवाजी मंदिर हे तर काय म्हणतात ते आपली पंढरीच आहे, पंढरी आहे, आणि इकडे मला या निमित्ताने यायला मिळालं. सो मी वहिनी आणि दादांचा तर थँक्यू म्हणणारच आहे. पण किरण दादांना मी खूप वर्ष आधीपासून ओळखते, आणि माझ्या घराला माझं बाळ झालं तेव्हाही त्यांनी पाहिलेलं आहे. सो किरण दादा, थँक्यू सो मच की तुम्ही मला इथे बोलवलं, आणि तुम्ही इथे बोलवलं म्हणून मला या सगळ्या मैत्रिणींना भेटता आलं. त्यांच्यातले वेगवेगळे त्यांनी जे काही इथे सादर केलं ते बघायला मिळालं. मला खूप मजा आली आहे, मी खरं सांगते. फक्त काय आहे, मी यांना थोडीशी घाई करत होते मला जायचं म्हणून, कारण मला आज नाईट शूटिंग आहे आणि मी आज रात्रभर शूट करणार आहे. तर लक्ष्मी निवासचं नाही, तर मी आता इथून शूटिंगला जाणार आहे, ते एका गाण्याचं शूटिंग करणार आहे. तर त्यामुळे मग मी तिकडे जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे सगळ्यांना. उखाण्यात सांगू का? उखाण्यात घेतलं तर एकदम बेस्ट. अरे एवढ्या बायका जमल्यात, एकीनेही उखाणा वगैरे काही घेताना मी पाहिलं नाही, म्हणजे मी आल्यापासून तरी कोणी घेतला नाही, पण मला घ्यावासा वाटतोय, मी घेते. स्वामी स्वरूपानंदांची समाधी आहे पावस. तुषारचं नाव घेऊन सगळ्यांना आवाहन करते
येत्या 11 ऑगस्ट पासून कलर्स हिंदीवर येते माझी मनपसंद की शादी नावाची हिंदी सिरियल आणि पाहायला विसरू नका झी मराठीवरची लक्ष्मी निवास. पावस आणि निवास काहीतरी जोडलंय मी. नाही सहल असं केलं ना बरोबर. हे यायलाच पाहिजे ना स्टेजवर आल्यानंतर. नाही आज काव्यधारा स्पर्धा काव्यलेखन स्पर्धा आहे ती त्याच आहे मूळ. म्हणजे महिलांना सांगायला नको उखाणे तयार करतात ते म्हणजे स्वरचितच असतात ना. अर्थातच. आणि ते पण जे पल्लेदार म्हणतात त्यांचं फारच कौतुक आहे. तेवढं मला कधी जमलं नाही पण मला मजा आली आज एकंदरीतच सगळ्यांना भेटून. आणि वरती पण मोठ्या संख्येने सगळ्या आहेत, खाली पण सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बसायला जागा नाहीये त्यामुळे मी सीट खाली करेन लवकरच कारण मला जायचंय म्हणून. नाही तुम्ही खाली केली की लगेच दुसरे सेलिब्रिटी तयार आहेत. प्राजक्ताताई पण येते. सगळ्यांना आता भेटायला मिळणार आहे बाकीच्या सगळ्या सेलिब्रिटीजना. किरण दादा थँक्यू तुम्ही बोलवलं. आणि वहिनी थँक्यू. खूप सुंदर दिसता तुम्ही. दादा मस्त आहेत वहिनी. ये जोडी को किसी की नजर ना लगे. करेक्ट. आणि थँक्यू तुम्ही इथे बोलवलं. मला मजा आली आहे. मी दरवर्षी येईन. मला नक्की बोलवा. मला आवडेल यांच्याबरोबर काहीतरी खेळायला काहीतरी परफॉर्म करायला सुद्धा. नाही आता पण खेळायचंच आहे ना. अरे बाप. लक्ष्मी निवास मध्ये केलं ना मग आता इथे पण एखादी दुसरी फुगडी झालीच पाहिजे ना. हो की नाही. बरं खेळूया. मग त्यासाठी जिने नऊवारी साडी घातली ना ती पटकन या जिने वेअर केली आहे. नऊवारी साडी कोणी परिधान केली आहे. दोघी चौघीची गुलाबी साडी. चलो म्युझिक प्लीज. पुढे ढकला. आरतीला बोला पुढे. चलो पाठचे पाठ सगळे चला सगळ्या. अनुजा मॅडमला विनंती आपण मंचावर यावं. वा वा जरा जोरदार ना. खाली पण हा चलो सुरू. पाठीमागे पहा. पाठचं दाखवा. पब्लिकला थँक्यू. थँक्यू जाऊन